सध्या शरद पवार गटावर सर्वात गंभीर आरोप होतात। आंतरवाली सराटीच्या हल्ल्यामध्ये शरद पवारांच्या अनुयायांचा सहभाग होता असं आता वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय आणि छगन भुजबळांच्या वक्तव्यानंतर आता सध्या वादाचा मोहोळ उठलाय। आंतरवाली सराटीमध्ये गेल्या काही वर्षांपूर्वी जी काही दगडफेक झालेली होती, जो काही हिंसाचार बळावलेला होता, या हल्ल्यामागे या कटामागे शरद पवारांचा हात असल्याचं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आणि त्यानंतर आता चर्चांना उधाण आलेलं आहे। अंतरवाली सराटीमध्ये जो काही लाठीचार्ज झालेला होता, जी दगडफेक झालेली होती, या दगडफेकीमागे शरद पवारांचा हात होता असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं, जे राष्ट्रवादीचेच नेते आहेत। आता या शरद पवारांवरती जे आरोप केले छगन भुजबळांनी, या आरोपांवरती आता सध्या नेमके आता काय काय प्रतिक्रिया उमटतात, नेमकं आता काय होतं, हा जो विषय आहे, हे जे वक्तव्य आहे, ते आता राजकारणामध्ये आता राजकीय विश्वामध्ये नेमकं काय घडामोडी घडून आणतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र राष्ट्रवादीने या छगन भुजबळांच्या वक्तव्यावरती सध्या तरी मौन बाळगलेलं आहे। अद्याप राष्ट्रवादीकडून कोणत्याच प्रकारची भूमिका जी आहे ती अद्याप समोर आलेली नाहीये। त्यामुळे भुजबळांच्या या वक्तव्यानं नवा वाद मात्र निर्माण झालाय, हे सुद्धा आता पाहणं आणि हे सुद्धा बोलणं आता महत्त्वाचं ठरतं। रात्रीतून मीटिंग झाल्या, त्याच्यामध्ये काही अंतर होते, होय पवार साहेबांचे अंतर होते, नावच होतं। त्यांच्यातले एक जे आहे ते काय महाराज काय म्हणतात ना, अनेक गोष्टी बाहेर पडल्या सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या गच्च्यांवर दगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तर तुफान दगडाचा मारा सुरू झाला।